ही गोष्ट आहे जुन्या ठाणे नगरीची. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी माध्यमांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहिन्या नसलेल्या त्या काळातली. मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी आसुसलेला ठाणेकर नाटक आणि सिनेमा एवढ्यावर समाधानी नव्हता त्यावेळची. गावाकडून शहराकडे असा प्रवास करणाऱ्या या श्रीस्थानक नामक ठाणे नगरीतील रसिकांना कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी या उद्देशानं 1987 साली ठाण्यातील काही जणांनी एक संस्था स्थापन केली, इंद्रधनु. इंद्रधनुष्याचे 7 रंग एकमेकात मिसळणारे असतात, तरीही प्रत्येक रंग स्वतःचं अस्तित्व टिकवून राहतो. समाजातील विविध क्षेत्र अशीच एकमेकांशी जोडली गेली आहेत, पण तरीही त्यांचं स्वतःचं वेगळेपण अबाधित आहे. साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, कला, क्रीडा, विज्ञान आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध क्षेत्रातील कलाकार आणि रसिकांची भेट घडवून इंद्रधनुनं आपला अमिट ठसा उमटवला आणि मनोरंजन, ज्ञान, प्रबोधन या ब्रीदाला जागून रसिकांचा स्नेह संपादन केला. प्रख्यात गायक, संगीतकार यांच्या आजही रसिकप्रिय ठरत असलेल्या रंगमंचीय कार्यक्रमांचं मूळ उगमस्थान इंद्रधनु आहे. श्रीधर फडके यांचा आजही रसिकप्रिय ठरत असलेला फिटे अंधाराचे जाळे हा कार्यक्रम अगदी सुरुवातीला प्रथम इंद्रधनुच्या रंगमंचावर सादर झाला. वपू काळे यांच्या संकल्पनेतून मनोगता चलत्या नगरीला हा एक नवा कार्यक्रम इंद्रधनुनं सादर केला, ज्यामध्ये मराठीतील काही जुन्या नव्या गीतकार, संगीतकार, गायक, गायिका यांच्याशी एकत्रित गप्पांच्या ओघातच काही गाण्यांचा आनंद आणि कलाकारांच्या 3 पिढ्या एकाच वेळी रंगमंचावर रसिकांशी संवाद साधून गेल्या. बाभ बोरकर यांच्या अपरिचित कवितांना यशवंत देवांनी चाली बांधून सादर केलेल्या या कार्यक्रमाचं निवेदन दस्तूर खुद्द वसंत बापट यांनी केलं. वसंतराव देशपांडे यांचा सांगीतिक जीवनपट उलगडून दाखवणारा वसंतरंग हा स्वराविष्कार, तर कुमारजींवरचा मला उमगलेले कुमार गंधर्व हे कार्यक्रम सर्वप्रथम इंद्रधनुनं सादर केले, जे नंतर एका उपग्रह वाहिनीवरूनही सादर झाले. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीवर आधारित अमृताचा घनू हा कार्यक्रम हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर वैद्य यांनी सर्वप्रथम इंद्रधनुसाठी सादर केला. अशोक पत्की यांचा सप्तसूर माझे हाही असाच कार्यक्रम, जो आजही रसिकप्रिय आहे. तब्बल 25 वर्षांच्या खंडानंतर सुमन कल्याणपूर या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंद्रधनुच्या रंगमंचावर रसिकांसमोर अवतरल्या. स्वप्नात आल्या कळ्यांनो हाही असाच एक आगळा वेगळा मराठी गीतांवर आधारित वाद्यवृंद इंद्रधनुच्या मंचावर सर्वप्रथम सादर झाला. मराठीमध्ये एकाच वेळी 40-50 वादकांचा समूह रंगमंचावर गायकांना साथ करताना रसिकांनी प्रथमच अनुभवला. या वाद्यवृंदाचं संगीत संयोजन अनिल मोहिले यांनी केलं. संगीतकार सचिन देव बर्मन, सलील चौधरी, सी रामचंद्र, वसंत देसाई, श्रीनिवास खळे, गदी माडगुळकर, सुधीर फडके, व्ही शांताराम, राज कपूर, मंगेशकर कुटुंबीय, शंकर जयकिशन यांच्या पाऊल खुणांचा वेध इंद्रधनुनं घेतला. बंसरी और खाने बजाए मन धीरे
घेना 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 तकिट घेना घेना तकिट घेना 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 तकिट घेना घेना तकिट घेना घेना तकिट घेना 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 तुझे विण राहू कसे देवावरचं भक्ताचं प्रेम म्हणजेच भक्ती. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या कलाकारांची रसिकांची भेट घडवणाऱ्या इंद्रधनुनं पंढरीच्या वारीचं दर्शन भक्तांना घडवलं. वारीला जाणारे वारकरी पांडुरंगाचं दर्शन झालं नाही तरी कळसाचं दर्शन घेऊन परततात आणि त्यातच समाधान मानतात. वारीला न जाताही वारीचा आनंदानुभव इंद्रधनुनं भक्तांना सर्वप्रथम दिला. चित्रपटसृष्टीचं आणि रसिकांचं एक अतूट नातं आहे आणि हे नातं अबाधित ठेवणारा महत्वाचा दुवा म्हणजे कलाकार. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इंद्रधनुनं नाट्यचित्रसृष्टीतील कलाकारांना घेऊन एक आगळावेगळा कार्यक्रम तयार केला. इंद्रधनुचं हे वेगळेपण ठरत असतानाच कधीही न घडलेली एक घटना इंद्रधनुच्याच रंगमंचावर पहिल्यांदा घडली आणि ती म्हणजे आशा भोसले यांची 2.5 तासांची प्रकट मुलाखत. आशाताईंनी रसिकांशी थेट संवाद साधला, तो इंद्रधनुच्या मंचावर. मला कलाकार या शब्दाची व्याप्ती इंद्रधनुनं खऱ्या अर्थानं वाढवली. क्षेत्र कुठलंही असो, सृजनाचं काम करणारा तो कलाकार असं मानलं आणि म्हणूनच सांस्कृतिक, सामाजिक, व्यापार, उद्योग, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्यांना कलाकार म्हणूनच गौरवलं, तेही महाराष्ट्राचे मानबिंदू म्हणून. आणि त्यासाठी औचित्य साधलं ते स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं. डॉक्टर वसंतराव गोवारीकर, शाहीर साबळे, ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी अशा कित्येक दिग्गजांनी महाराष्ट्राची शान वाढवली. त्यांच्या कर्तबगारीला इंद्रधनुचा रसिकांसह केलेला हा सलाम होता. अशा कलाकारांची मांदियाळी पाहिल्यानंतर विविध क्षेत्रात तरुण वयात विशेष कामगिरी केलेल्या, तसंच भविष्यात ज्यांच्याकडून भरीव कार्याची अपेक्षा आहे अशा युवा कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून इंद्रधनुनं युवोन्मेष पुरस्कार सुरू केले. आज आपल्या कार्यकर्तृत्वानं रसिकाश्रय लाभलेले हे कलाकार पाहताना त्यांच्या युवा कारकिर्दीत त्यांना दिलेला हा पुरस्कार यथायोग्य होता याचं समाधान इंद्रधनुला वारंवार वाटत राहिलं. संगीत क्षेत्रातील कलाकारासाठी विशेष युवोन्मेष पुरस्कार इंद्रधनुनं सुरू केला, तो संगीतकार सुधीर फडके यांच्या नावानं.
150 वर्षाची परंपरा लाभलेल्या मराठी नाटकातील विनोदी प्रवेशांचं सादरीकरण मराठी रंगभूमीवरील विनोदाची वाटचाल या शीर्षकांतर्गत करण्यात आलं, ज्यात जुन्या नव्या कित्येक कलाकारांनी सहभाग घेतला. विजय केंकरे दिग्दर्शित हा कार्यक्रम केवळ इंद्रधनुसाठी तयार करण्यात आला होता. इंद्रधनुच्या रंगमंचावर संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी हजेरी लावून गेली. 14 विद्या 64 कलांमधील मान्यवरांशी रसिकांचा मनमोकळा संवाद व्हावा म्हणून स्वरयात्रा, शब्दयात्रा, जोडी तुझी माझी, अनुभवाचे बोल काही त्यांच्या पिढीचे काही तुमच्या, हम पंछी एक डाल के, प्रेमरंग, भजनरंग, स्मरणरंग, रचनारंग, नृत्यरंग, युवारंग, नांदी ते नॉनस्टॉप, व्याख्यानमाला, कार्यशाळा अशा कल्पनासूत्रावर आधारित कार्यक्रमातून इंद्रधनूनं कलाकारांना रसिकांच्या सहवासात आणलं. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करत न राहता इंद्रधनूनं सामाजिक भान जपत ठाणे दर्पण ही ठाणे शहर मार्गदर्शक सूची प्रकाशित केली. यात अत्यावश्यक तसंच उपयुक्त सेवा देणाऱ्या संस्था, क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षण केंद्र, ठाणे शहरातील महत्वाची ठिकाणं, कार्यालय, सामाजिक संस्था, संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला, नाटक, सिनेमा, दूरदर्शन, आरोग्य सेवा या क्षेत्रातील विविध नामवंतांची माहिती समाविष्ट होती. इंद्रधनूला आता वेध लागलेत ते अशाच नवनव्या कल्पनांवर आधारित अनोख्या कार्यक्रमांचे, नव्या सृजनाचे आणि म्हणूनच नव्या क्षितिजांचे.